आणि यानंतर दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्हमध्ये। 27 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये व्यस्त असताना मनोज जरांगे समर्थकांसोबत जालन्याच्या आंतरवालीमधून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईमध्ये प्रवेश करायचा असा निर्धार त्यांनी बीडच्या मांजरसुभा गावामध्ये पार पडलेल्या सभेत व्यक्त केलाय। तर श्रीमंत मराठे यांनी वाहनांच्या स्वरूपात मोर्चासाठी मदत करावी असं आवाहन देखील जरांगे यांनी केलंय। यावेळेला आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही असा चंग सुद्धा जरांगे यांनी बोलून दाखवला। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता आंतरवालीतून निघतोय। मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय। आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं। माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोरांनी उचलायचं नाही। कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही। दरम्यान बीडच्या सभेमध्ये डीजे वाजवण्यावरती निर्बंध घालणाऱ्या पोलिसांवरती मनोज जरांगे यांनी जोरदार आगपाखड केली। पोलिसांना फडणवीसांनीच आदेश दिले असा आरोपही त्यांनी केलाय। माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे नाही वाजून दिला तरी पण कोण डीवायएसपी साहेबांना त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती, येत असती, जात असती, हे ध्यानात ठेवा। आता आमचा बंद डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू द्या, आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला। मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। तर महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती कामं केलेली आहेत, यापुढे सुद्धा करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे। मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण आपण दिलेलं आहे। ते आरक्षण चाललेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, पुढेही आम्ही करणार आहोत। त्यामुळे या संदर्भात कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही, पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घ्या। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या चलो मुंबई या आवाहनाला सोलापूर जिल्ह्यामधून मोठा प्रतिसाद मिळतोय। यावेळेचा गणपती आम्ही अरबी समुद्रामध्ये विसर्जित करू, त्यामुळे मुंबईकरांनी आम्हाला साथ द्यावी असं आवाहन सकल मराठा मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांनी केलंय। मुंबईमध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसवतात, परंतु आम्ही या महाराष्ट्रामधील गावगाड्यातील सर्व बहुजन समाज असेल, मराठा समाज सर्वजण मिळून 11 ते 13 दिवसाचा गणपती बसवतो। यावेळेसचा गणपती आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहे आणि मुंबईला आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती करतो त्या बांधवाला की यावेळेस आम्हाला सुद्धा समुद्रामध्ये आमचा गणपती विसर्जन करायचा आहे, एवढीच या ठिकाणी विनंती करतो। मतचोरीच्या आरोपांवरून राज ठाकरेंनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला। आपली मतं चोरली जात आहेत असा गंभीर आरोप पुण्यामधल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत असताना राज ठाकरेंनी केलाय। मतचोरीच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, चौकशी झाली तर 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडेल असं वक्तव्य सुद्धा राज ठाकरे यांनी या बैठकीच्या दरम्यान केलंय। मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना, लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका, ही जागतिक बातमी होईल। आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, बलकी आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतं। मतचोरीच्या आरोपांवरून उद्धव ठाकरे यांनी देखील सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय। तर यावेळी घरोघरी जाऊन मतदारांची तपासणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या। राज ठाकरेंच्या वक्तव्याचं खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलंय। राज ठाकरेंनी याआधी सुद्धा हा सवाल उपस्थित केलाय। जगातल्या हुकुमशहांप्रमाणे नरेंद्र मोदी हे मतचोरी करूनच सत्तेत आले असा गंभीर आरोप सुद्धा खासदार राऊत यांनी केला। हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतचोरी करून सत्तेवरती आलेले आहेत। पाकिस्तानमधले लष्करशहा ज्या प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या देशामध्ये निवडणुका जिंकल्या।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांच्या विरोधामध्ये सरकारनं राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आलेत. त्यामुळे राज्यभरातील सर्व पात्र लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा केवायसी पद्धतीनं पडताळणी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. राज्यभरामध्ये 26,34,000 बोगस लाडक्या बहिणींनी दरमहा ₹1,500 निधी घेऊन सरकारची फसवणूक केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी सापडल्यात, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये 1,25,300 बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता मग ही योजनाच बंद करू का असा सवाल त्यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींना विचारलाय. योजनेचा लाभार्थी घेतोय दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आले ना, नाही बंद दादा बाईट द्या ना मग इथं योजनेचा लाभार्थी घेतोय दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आले ना, नाही बंद दादा बाईट द्या ना मग इथं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. लाडकी बहीण योजनेमधला घोटाळा 4,800 कोटी रुपयांचा असल्याचा पुनरुच्चार सुद्धा त्यांनी केलाय. या योजनेसाठी हजारो पुरुषांनी फॉर्म कसा काय भरला, मी पुरुष म्हणून फॉर्म भरू शकते का, अशा प्रश्नांची सरबत्ती सुद्धा सुप्रिया सुळेंनी केली. 25 लाख लाडक्या बहिणींची नावं या सरकारने कमी केली. आता इथे किती कमी होतील, पुढे आणखीन किती कमी करतील हे मला माहिती नाही. माझी विनंती आहे या सरकारला की तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये स्कीम केली तेव्हाच मी म्हणत होते की राज्य आर्थिक अडचणीत आहे, तर मी लक्ष घाला. तेव्हा इलेक्शन होतं, तेव्हा कशी ना पैसे वाटले जात होते. मी स्वतः ठरवलेलं आहे की ह्या पूर्ण स्कीमची पूर्ण इन्क्वायरी सुप्रिया सुळे स्वतः करणार. 25 लाख महिला आल्या कशा बाहेर आणि पुरुषांनी फॉर्म भरले कसे हो? मी तर त्याला 4,800 कोटी रुपयाचा घोटाळाच म्हणते. हा घोटाळा आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये काही गैरप्रकार झाला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी सुद्धा दिली आहे. अशी चर्चा झाली की काही ठिकाणी गडबड आहे असं वाटतं. निवडणूक झाल्याबरोबर त्या सगळ्यांची जी चौकशी करण्यात यावी, ज्या भगिनींनी घेतलेल्या आहेत आणि ते नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून सांगावं की मला ही सवलत नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काही महत्त्वाच्या मोठ्या अशा घोषणा केल्या. भारत 2035 पर्यंत आपलं स्वतःचं अवकाश केंद्र स्थापन करेल असं त्यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर या वर्षीच्या अखेरपर्यंत भारत मायक्रोचिप सुद्धा बनवेल अशी मोठी घोषणा मोदींनी केली आहे. मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर, एटीएम कार्डसाठी लागणारी मायक्रोचिप अजूनही भारतामध्ये तयार होत नाही, पण मेड इन इंडिया असं लिहिलेली मायक्रोचिप तुम्हाला या वर्षाअखेर बघायला मिळेल असं मोदी म्हणाले. भारत सध्या वर्षाला 2 लाख कोटी रुपये मायक्रोचिपच्या आयातीवरती खर्च करतो आणि 2030 पर्यंत ही आयात 10 लाख कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सेमीकंडक्टर संबंधीच्या कंपन्या भारतामध्ये येऊ लागल्यात अशी माहिती सुद्धा मोदींनी दिली आहे. भारत में सेमीकंडक्टर बनने की शुरुआत भी 50-60 साल पहले हो सकती थी. भारत में सेमीकंडक्टर से जुड़ी फैक्ट्रियां लगनी शुरू हो चुकी है. इस साल के अंत तक पहली मेड इन इंडिया चिप बाजार में आ जाएगी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्या भाजपची महत्त्वाची बैठक आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बैठक बोलावली असून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित राहतील. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती आहे. माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गोपीचंद पडळकर यांच्या सोबत राहीन. पडळकर यांच्यावरती बोलत असताना आमदार सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर झाले. पडळकरांना साथ दिली नाही तर आम्हा दोघांना विरोधक नैवेद्याला सुद्धा शिल्लक ठेवणार नाहीत असं सुद्धा सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. वंचित लोकांसाठी गोपीचंद पडळकर प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतात, म्हणून प्रस्थापितांचा पडळकरांवरती राग असल्याचा हल्लाबोल सुद्धा सदाभाऊंनी केला आहे.
रात्रभर नाही बोललो तर हे आम्हाला निवदाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. तुम्हाला सांगतो निवदाला सुद्धा मी तुम्हाला सांगतो माझा रक्ताचा शेवटचा थेंब आहे. तो प्रेम नाशिकमधल्या कपालेश्वर मंदिरामध्ये पुन्हा एकदा 2 गटामध्ये वाद झालाय. मंदिरामधील घटनेचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सुद्धा कैद झालाय. यापूर्वी सुद्धा मंदिरामध्ये दानपेटीवरून वाद झाला होता. तर कपालेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये 2 परिवारांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. दानपेटी ताब्यात घेण्यावरून ही हाणामारी झाली अशी चर्चा आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानाने लाडू विक्रीमध्ये जो दर आहे त्यामध्ये 50% वाढ केली आहे, ज्यामध्ये 20 रुपयांचे लाडू आता 30 रुपयांना मिळतील. या दरवाढीमुळे साई भक्तांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. साई दर्शनाच्या नंतर भाविकांना मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादामधील तोटा भरून काढण्याच्या हेतूनं साई संस्थानाने ही दरवाढ केल्याचं बोललं जात आहे. मात्र भाविकांच्या देणग्यांवरती चालणाऱ्या विश्वस्त संस्थेनं असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून असा तोटा भरून काढावा का असा प्रश्न भाविकांकडून विचारला जातोय. आठवडाभरापूर्वी 20 रुपयामध्ये मिळणारा लाडू जर आज 30 रुपये घेत असतील विश्वस्त तर हे अतिशय चुकीचं आहे. कारण 1.5 वाढवणं हे कुठल्या मूल्यात बसते? चुकीचंच आहे ना. 1.5 वाढवणं एकदम रेट म्हणजे 20 रुपये 30 रुपये. कारण सर्वसामान्य भाविकांनी लांब लांबून भाविक येतात आणि असं काही 1-2 लाडू नाही घेत. 10-10 20-20 आपण गावोगाव वाटतो ना प्रसाद, तर प्रसादाचा तरी शुल्क वाढू नये असं आमची मागणी आहे. गेल्या आठवड्यातून आम्ही आलो होतो. गेल्या आठवड्यामध्ये प्रसादाचा लाडूचा रेट 20 रुपये होता. अचानक मध्ये 8 दिवसामध्ये एवढं फेरबदल का झाले हे निश्चितच न कळण्यासारखं आहे. की भाविक एवढ्या दुरून येतात, भक्तिभावाने येतात, तर त्यांच्या खिशाला परवडेल असा दर असायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावरती येऊन ठेपल्यात आणि येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि ठाकरे गटाची युती होईल अशी शक्यता वर्तवली जाते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू वारंवार एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. यातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. आज राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचं कळतंय. गणपतीच्या दर्शनाला येण्यासाठी निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं. उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थावरती गणपती बाप्पाचं दर्शन घेणार असल्याचंही कळतंय. मुंबई पोलिसांच्या राजाचं जल्लोषात आगमन झालं. यावेळी गणेश भक्तांचा मोठा उत्साह बघायला मिळाला. यंदा मुंबई पोलिसांचा राजा या मंडळाला 76वं वर्ष आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस ट्रेन भाजपकडून सोडण्यात आल्या. या एक्सप्रेसला मंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनं दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल गणपती स्पेशल 2 ट्रेन मोदी एक्सप्रेसचा डबल धमाका अशा आशयाचे बॅनर मोदी एक्सप्रेसवरती लावण्यात आलेले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी गर्दी लक्षात घेऊन परिवहन विभागाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कोकणवासियांच्या सोयीसाठी तब्बल 5103 जादा गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि या गाड्या 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये उपलब्ध राहतील. मुंबईमधूनच जवळपास 1810 गाड्या कोकणाच्या दिशेनं धावतील. कालपासूनच या गाड्यांचा प्रवास सुरू झालाय. आजही मोठ्या संख्येनं गाड्या कोकणासाठी रवाना होतील. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या कोकणवासियांचे हाल होऊ नयेत यासाठी एसटी महामंडळानं राज्यामधल्या विविध जिल्ह्यांमधून मुंबईमध्ये बस मागवल्यात. लातूर डेपोच्या 200 एसटी बस गाड्या नवी मुंबईमध्ये दाखल झाल्या. या एसटी बसेस मुंबई ते कोकण या मार्गावरती धावतील. गणेश भक्तांच्या सेवेसाठी मुंबई गोवा महामार्गावरती ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉलचा मंत्री भरत गोगावले यांनी आढावा घेतलाय. स्टॉलवरती सुविधा स्वतः निरीक्षण करून त्यांनी पाहणी केलेली आहे. सर्व सुविधा मुंबईतून कोकणामध्ये येणाऱ्या गणेश भक्तांसाठी गरजेयुक्त असल्यामुळे त्यांनी स्टॉलधारकांचे आभार मानले. यानंतर त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिव्यावरून सावंतवाडीला जाणाऱ्या रेल्वेमधून मोठ्या संख्येनं कोकणवासीय कोकणामध्ये दाखल होत आहेत. वाहतूक कोंडीचा त्रास वाचवण्यासाठी अनेक कोकणवासीय रेल्वेनं माणगाव रेल्वे स्थानकामध्ये पोहोचले. एसटी रेल्वे मार्ग तसंच खासगी वाहनांना देखील प्रवाशांची मोठी गर्दी होतीये. गणेशोत्सवाला कोकणवासियांची सगळीकडे लगबग सुरू आहे. गणेशोत्सवाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना कोकणवासियांनी जाण्यासाठी आता मोठी गर्दी केली आहे.
गणेशोत्सवासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येनं मुंबईवरून कोकणाच्या दिशेनं जात असतात. अशामध्येच आता गणेशोत्सवाला 2 दिवस बाकी असताना कोकणामध्ये रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांच्या परिसरामध्ये मोठी गर्दी उसळली आहे. या उत्सवाची वर्षभर वाट पाहत असलेले हे गणेश भक्त गावी जात आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कमालीचा आनंद आहे. कन्फर्म होती आणि सीट प्रॉपर होतं, त्यामुळे आम्हाला काही त्रास नाही झाला. पण आता गणपतीसाठी गावी आलोय आणि तो उत्साह आहे आम्हाला की आम्ही आमच्या गावी आलोय. फायनली वर्षभरासाठी आम्ही थांबलेलो असतो या क्षणासाठी की गावी येणार आम्ही. सो खूप छान वाटतंय. फायनली आम्ही गावात पोहोचलोय, कुडाळमध्ये उतरलोय. छान वाटतंय आम्हाला. आमच्या घरात कमी कमी 80-90 घरं माणसं असतात गणपतीसाठी. एवढी सगळी पप्पानी सगळी मुंबईला राहतात, सगळी मुंबईवाले छोट्यापासून मोठ्यापासून त्यांना एवढी आवड आहे गणपती. आणि असं वाटतं की कुटुंब पूर्ण एकत्र आलंय आणि एवढी धमाल करतो, एवढी मजा मस्ती एवढी चालते ना. सगळं एकत्र कुटुंब आहे. गणपती एकच 80 जणांमध्ये एकच गणपती असतो. मस्त प्रवास झाला. गणपतीसाठी स्पेशल सुट्टी घेऊन आलोय. खूप 2 महिने अगोदर ही तिकीट बुकिंग केली ती, पण RSC होती, आता कन्फर्म झाली म्हणून आलोय. नाहीतर खूप हालत होते तिकीट मिळालं.